तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजेच मकर संक्रांत. यावर्षी एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आल्यामुळे उपवास मोडायचा का? तिळगुळ खाल्ला तर दोष लागतो का? आणि या दुर्मिळ पुण्ययोगाचा फायदा कसा घ्यायचा? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्ट मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी कधी पंचांगात असे योग येतात जे आयुष्यातील अडथळे दूर करू शकतात. 14 जानेवारीला आलेली मकर संक्रांत आणि एकादशीचा अद्भुत संयोग तुमचं नशीब बदलू शकतो. पण फक्त योग्य उपाय केले तर. नेमकं काय करायचं, काय टाळायचं, जे आज आपण पाहणार आहोत. मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. पण नक्की करायचं काय? तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांची सुगड पूजा करतात. ती नेहमीप्रमाणेच करावी. आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखा उपवास करायचा आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता. त्यात कुठलीही अडचण नाही. पण जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष दान केलं तर तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळत आहेत. या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं. म्हणून या दिवशी संक्रांतीला सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो. ते करायला विसरायचं नाही. श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं श्रवण म्हणून करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामाचा पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल. या दिवशी तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान. संक्रांतीच्या दिवशी दानाचं खूप खूप महत्त्व आहे. या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. दान करताना त्यात तिळगुळ, मिठाई, वस्त्र यांचा समावेश असावा. संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान कधीही न संपणारं अर्थात अक्षय फळ देणारं असतं. ही पुण्याची प्राप्ती करून देतात. तिळाने स्नान करायचं, तिळाचं उटणं लावायचं, तिळाचं दान, तिळाचं भक्षण अशा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्य फलप्राप्ती होते. म्हणजेच आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचंय? मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीप्रमाणे करतो तशीच करायची आहे. जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास सुद्धा करायचा आहे. उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे. काहीच अडचण येणार नाही. आता मकर संक्रांत जी आहे तिचं वाहन वाघ असून उपवास गोड आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीत आहे. वासाकरिता जाई घेतलेली असून पाय रक्षण करत आहेत. सर्प जात असून भूषण अर्थ मोती धारण केला आहे. आता संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणं, वृक्ष किंवा गवत तोडणं, गाई म्हशींची धार काढणं, तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य म्हणून अर्पण करा. दानधर्म अर्थात संक्रांतीला दानधर्माचं महत्त्व आहे. धर्माबद्दल बोलायचं असेल तर संक्रांतीच्या काळामध्ये स्त्रिया कोणत्याही गोष्टीचं दान करू शकतात. नवी भांडी, गाईला घास, अन्नपात्र, कुठल्याही गोष्टीचं दान तुम्ही करू शकता. त्यामागे दान करणे हाच हेतू असतो. त्यामुळे दान करताना आपण काय दान करतो आहोत? ती वस्तू दुसऱ्याच्या उपयोगाला येणार आहे का
याचा विचार करूनच वाणामध्ये वस्तू निवडाव्यात. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा दिवस वर्षातून एकदाच येतो. श्रद्धेने केलेले छोटेसे दान सुद्धा मोठं पुण्य देऊ शकतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत नक्की पोचवा, कारण योग्य माहिती सुद्धा एक दानच आहे. अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर संक्रांतीसाठी एक छोटीशी कविता. मकर संक्रांत, सूर्य वळतो उत्तर दिशेने, अंधार मागे पडतो हळूहळू, नवतेज घेऊन येते संक्रांत, आशेचा नवा प्रकाश झळाळू. तिळगुळाच्या गोड शब्दात विरघळो जुनी कटुता सारी, मनामनात गोडवा राहो नात्यात फुलो समाधान भारी. दान धर्म श्रद्धेचा संगम, पुण्य फुलो घराघरात, सूर्यकिरणांसोबत लाभो समृद्धी आरोग्य आनंदात. विठ्ठल नामाचा गजर होऊ दे, विष्णू कृपेचा वर्षाव हो. या मकर संक्रांतीच्या दिवशी तुमचं जीवन उजळून निघो.